चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन कांगणे तुमचं विठ्ठल कांगणे एज्युकेशनल या प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं स्वागत। पहा, आपण एसएससी जीडीचे अगोदरती फॉर्म भरले होते आणि ते फॉर्म भरत असतानाच आपल्याला सांगितण्यात आलं होतं, त्या फॉर्मच्या नोटिफिकेशन जाहिरातीमध्ये असं सांगितलं होतं की आपली जी परीक्षा आहे ती आपली परीक्षा ही जानेवारी महिना ते फेब्रुवारी महिना या दरम्यान आहे। काही कायला वाटलं होतं विधानसभा चालू आहेत, विधानसभेचा आणि त्या परीक्षेचा काही संबंध नव्हता, कारण विधानसभेची आचारसंहिता राज्यात चालू आहे आणि आचारसंहिता जरी चालू असली तरी ती केंद्र शासनाची परीक्षा होती आणि अगोदर डिक्लेअर झालेली असली वेळापत्रकानुसार, त्यामुळे त्याचा आणि ह्याचा काही संबंध नव्हता। मात्र त्याची तारीख या ठिकाणी आताच जाहीर झाली। काहीला वाटत होतं आचारसंहितेच्या काळात आता सध्या परीक्षेची काही तारीख जाहीर होणार नाही, मात्र परीक्षा ही होणारच आहे। त्यानंतर आरआरबी एनटीपीसीची पण परीक्षेची तारीख या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे। जी सीबीटी 1 ची परीक्षा असणार आहे एनटीपीसीची, त्याची परीक्षा सुद्धा एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे। त्या अगोदर एसएससी जीडीची परीक्षा होणार आहे। त्यानंतर यानंतर काही दिवसातच आता रेल्वे विभागामध्ये परत ग्रुप डी 10वी पासवरती खूप मोठी जाहिरात या ठिकाणी 40,000 पदांच्या पेक्षा जास्त पदांची या ठिकाणी जाहिरात येण्याची शक्यता आहे। आपण जर पाहिलं, चला आपला मेन विषय आहे जे एसएससी जीडीचे आपण फॉर्म भरले होते। फॉर्म भरत असताना सांगितलं होतं आपल्याला की त्या फॉर्ममध्ये असं दिलं होतं जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्याच्या दरम्यान आपली परीक्षा होईल। आपली परीक्षा जानेवारी ते फेब्रुवारीच्या दरम्यान होईल असं त्यामध्ये सांगितलं होतं। त्यानुसार कालच्या तारखेत 18 तारखेला या ठिकाणी 18 नोव्हेंबर 2024 ला आपल्याला त्यांनी नोटिफिकेशन आउट केले आणि त्याच्यामध्ये सूचना अशी दिलेली आहे की फेब्रुवारी महिन्यात हे परीक्षा होणार आहेत, त्याचे प्रवेशपत्र तुम्हाला काही दिवसानंतर उपलब्ध होतील। आपल्या जीमेलवरती तो प्रवेशपत्र त्या ठिकाणी येत असतो। प्रवेशपत्र जीमेलवरती आल्याच्या नंतर आपल्याला ते लॉग इन करायचे, त्याच्यावरती प्रवेशपत्र उपलब्ध नसले तरी त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे वेळ आणि ठिकाण कोणत्या दिवशी कोणत्या वेळेला त्या ठिकाणी तुमचा पेपर असणार याचा वेळ आणि त्या ठिकाणी तारीख दिसेल। काही दिवसानंतर म्हणजे परीक्षा जवळ आल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेशपत्र हे प्राप्त PDF स्वरूपात होईल। पहा, लक्षात घ्या, हे जे परिपत्रक आले स्टाफ सिलेक्शन कमिशन या ठिकाणी हे परिपत्रक काढलेलं आहे। याच्यामध्ये ही जी परीक्षा आहे कंबाईन ह्याच्याशी काही घेणं आपलं, चला महत्त्वाचा विषय आहे कॉन्स्टेबल जीडी। कॉन्स्टेबल जीडी मध्ये जे पद होते सेंट्रल गव्हर्नमेंटची या ठिकाणी CRPF असेल, CICF असेल, त्यानंतर आसाम रायफल असेल, NIA असेल, असे वेगवेगळे पद, ITBP असेल, असे जे वेगवेगळे पद ह्या जीडी मध्ये असतात त्या पदांची या ठिकाणी परीक्षा ही मराठीतूनच होणार आहे। आपल्याला मराठीतून ही परीक्षा होणार आहे आणि ह्या परीक्षेला सुरुवात 4 फेब्रुवारी पासून ही परीक्षा सुरू होणार आहे आणि ही 25 फेब्रुवारी पर्यंत ही परीक्षा चालणार आहे। वेगवेगळ्या शिफ्टमध्ये एका दिवसामध्ये 3 शिफ्ट असणार आहेत, एक सकाळ शिफ्ट, दुपार शिफ्ट आणि सायंकाळ शिफ्ट, अशा 3 शिफ्टमध्ये ही परीक्षा पार पाडणार आहे। याच्यामध्ये 4 तारखेपासून ही परीक्षा चालू होईल आणि 25 तारखेला शेवटची शिफ्ट असणार आहे। मध्ये काही दिवस सुट्ट्या असणार आहेत। हे 12, 13, 14, 15 आणि 16 हे 3 दिवस मध्ये सुट्ट्या आलेल्या आहेत। फेब्रुवारीमध्ये ही परीक्षा चालू होईल। लवकरच आपण आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती आपण झालेले PYQ मागच्या वर्षामध्ये जे झालेत पेपर ते आणि त्यानंतर संभाव्य असा सरावांचा आपण या ठिकाणी दररोज गणित, बुद्धिमत्ता, GK आणि हिंदी व्याकरण असे 4ही विषय आपण तुमच्या समोर घेऊन येणार आहोत। चला थांबूयात।